मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आधी 40 आमदार, नंतर 6 खासदार आणि आता पुन्हा एक मोठं नाव सचिन अहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यापासून सोडचिठ्ठी घेतली. धक्कादायक बातमी आहे. उद्धव सेनेत अशा प्रकारे गळती का लागली आहे या प्रश्नाने महाराष्ट्र अचंबित झाला आहे. मंडळी, यात ठाकरेंची चूक आहे का की सत्तेसाठी स्वार्थ सुरू आहे? अखेर हे नेते एकामागून एक का सोडत आहेत उद्धव सेनेची साथ? काय चुकलं ठाकरेंचं? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एक हा मोठा धक्का बसला आहे. पण ते धक्का मानत नाही हा भाग वेगळा आहे. तुम्हाला ठाऊक आहे मंडळी, आधी जवळपास 40 आमदार गेले. गुवाहाटी प्रकरण माहिती आहे तुम्हाला, सुरत मार्गे. त्यानंतर 6 खासदारांनी ठाकरेची साथ सोडली आता नुकतीच, ओम राजेन सहित. आणि आता आणखी एक वजनदार नाव सचिन अहिर, फार मोठं नाव आहे. हे देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आता लँड झाले. मातोश्रीच्या भिंतीला पुन्हा एक तडा गेला आहे. मंडळी, ही भिंत नष्ट होण्याच्या आत ठाकरेंना कोणती उपाययोजना करावी लागेल यासाठी हा व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कामाचा आहे. मंडळी, प्रश्न फक्त एवढाच नाही की आणखी एक नेता गेला, सचिन अहिर गेले. प्रश्न हा आहे की हे नेते शेवटी जात का आहेत? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काहीतरी कमी पडत आहे का हो? की सत्तेच्या आकर्षणापुढे निष्ठा आणि विचारधारा वगैरे हे सगळं दुय्यम ठरत चाललं आहे? मंडळी, आज आपण कोणाच्याही बाजूने उभे राहणार नाही. अर्थातच डावं उजवं भगवं निळं हे सोडून आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला आता सामान्य जनतेचा विचार करावा लागणार आहे. मंडळी, हे डावे उजवे वगैरे सोडून द्या. सगळे सत्तेच्या भुकेने व्याकुळ झालेले हे नेते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी माकड उड्या घेत आहेत का? तर होय. बाप करा. रात्री एकत्र आणि सकाळी विभक्त या चांडाळ नौटंकीला बघून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आता संतापला आहे, अगदी संतापला आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का मंडळी? आणि म्हणूनच आज आपण फक्त राजकीय वास्तवाचा आरसा जनतेला दाखवणार आहोत. तुम्हाला ठाऊक आहे, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा शिवसेनेतील मोठा गट त्यांच्यासोबत गेला, 40 जण. एवढंच नाही तर शिंदेंनी पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील सोबत नेलं हो. त्यासाठी कोर्टात खटला सुरू आहे हल्ली. पण काय, तारीख पे तारीख सुरू आहे, पण अजूनही निर्णय लागला नाही. आणि म्हणूनच ठाकरे समर्थक म्हणाले ही गद्दारी होती, चिन्हाची आणि नावाची चोरी होती. तर शिंदे समर्थक काय म्हणतायत? ते म्हणाले हा हिंदुत्व आणि मूळ विचारांचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा हा लढा होता. अर्थात सरळ बोलायचं झाल्यास तुमच्या बापाची किंमत तुम्हाला नाही, आम्हाला होती. आता बाळासाहेबांची किंमत करायला बाहेर पडले की सत्तेची सत्तू चाटायला बाहेर पडले हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. महाराष्ट्र काही खुला नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. सत्य कोणतं होतं यावर मतभेद असू शकतात, काय घडलं काय नाही, पण त्यानंतर घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करता येत नाही, लक्षात घ्या. कारण फक्त राजकीय पक्ष म्हणजे महाराष्ट्र नव्हे हो. महाराष्ट्र म्हणजे 12 करोड सामान्य जनता, तुम्ही आम्ही, हा महाराष्ट्र आहे. त्या जनतेच्या प्रश्नांचं काय? हा फार मोठा विषय आहे मंडळी. तुम्हाला ठाऊक आहे, त्यानंतर अनेक खासदारांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. आणि आता सचिन अहिर यांच्यासारखा अनुभवी नेता, प्रगाढ अनुभवी नेता हा देखील दुसरा मार्ग निवडतो. मग प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे ना. हा केवळ योगायोग आहे की एखादा मोठा राजकीय हा संदेश आहे? ते तुम्ही बघा. जर एखादा नेता गेला असता मंडळी तर तो वैयक्तिक निर्णय म्हणता आला असता, आपल्याला हरकत नाही, असं होतं अनेक पक्षात. पण जेव्हा एकामागून एक मोठी नावं दूर जातात तेव्हा पक्षाच्या नेतृत्व शैलीवर प्रश्न उपस्थित होतात, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे यांच्याकडे जनाधार आहे, माहिती आहे. भावनिक पाठिंबा देखील आहे महाराष्ट्रातला, कार्यकर्त्यांची मोठी फौज देखील आहे. एवढंच नाही तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी पेरलेले विचार केव्हाच महाराष्ट्रभरात उगवलेले आहेत. परंतु आता त्या रोपट्यांना पाणी कोण देणार, कोण घालणार पाणी, हा प्रश्न आहे. मूळ शिवसेना पक्षात बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्हाला ठाऊक असेल, खूप काही पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. अनेक धक्के शिवसेनेने सहन केले आहे यापूर्वी देखील. त्यानंतर उद्धवजींनी बऱ्यापैकी पक्ष चालवला, नाही म्हणता येणार नाही. परंतु आता अलीकडे निर्णय प्रक्रिया, संवाद आणि नेतृत्व यामध्ये काही उणिवा राहिल्या असतील, मान्य आहे. त्यांनी त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे. यावर देखील चिंतन करत असतील ते. परंतु बघा, सत्तेची मजा मारण्याचे स्वप्न ज्यांना पडत असतील दिवस रात्र, त्यांच्यावर काय उपचार करणार, हा प्रश्न आहे ना.
आणि म्हणूनच दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे मंडळी, की आजचं राजकारण विचारांपेक्षा सत्तेभोवती जास्त फिरत आहे. अशी टीका अनेक राजकीय विश्लेषक करतात, सामान्य नागरिक करतात, पत्रकार करतात. सत्ता असेल तर निधी मिळतो त्यांचं म्हणणं आहे, पद मिळतं, प्रभाव वाढतो, लवाजमा असतो मागे, गाड्यांचा फौजफाटा असतो आणि म्हणून अनेक नेते सत्ताधारी पक्षाच्या दिशेने मग पडतात. मग हा निर्णय विचारधारेचा असतो की राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचा. हा प्रश्नही तितकाच महत्वाचा लक्षात घ्या. कदाचित काही ठिकाणी नेतृत्व कमी पडलं असेल, मान्य आहे, आणि कदाचित काही ठिकाणी वैयक्तिक स्वार्थही मोठा ठरला असेल, होऊ शकते. राजकारणात अनेकदा दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात, असं होतं. म्हणून प्रत्येक पक्षांतराला फक्त गद्दारी म्हणणंही योग्य ठरणार नाही, हेही लक्षात घ्या. त्यांनी आता हे आरोप प्रत्यारोप सोडून द्यायला पाहिजे ठाकरे गटाने. आणि प्रत्येक वेळी संपूर्ण दोष नेतृत्वालाच देणं, ठाकरेंनाच देणं, हेही योग्य ठरणार नाही. कारण ठाकरेंकडे सध्या सत्ता नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते प्रेमाशिवाय हल्ली आपल्या नेत्यांना काहीच दुसरं देऊ शकत नाही. त्यांच्याकडे काय आहे, काय पॉवर आहे. पण ही सर्व आव्हाने घेऊन आता सर्वात मोठा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समोर उभा टाकलाय मंडळी. आत्मपरीक्षण करायचं की केवळ भावनिक राजकारण करत बसायचं, हे त्यांनी त्यांचं ठरवायचं. रडून लढाया जिंकता येत नाही हे त्यांनाही ठाऊक असेलच, यात काही शंका नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. लढूनच इतिहास लिहिला जातो, हा देखील वैचारिक वारसा बाळासाहेबांचाच त्यांच्याकडे आहे. मग घोडं अडतं कुठं, हा प्रश्न त्यांनाही पडला असेलच. तेही अनुभवी आहेत, अनेक वर्ष झाले आता. प्रत्येक गेलेला नेता मोजण्यापेक्षा आता उरलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जोडणं अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण कुणावर पाळत ठेवत बसणं तरी शक्य आहे का हो? कुठे गेला, कुठे बसला, कुणाला फोन केला, कुणाचा संदेश आला, शक्य नाही. आज खरोखरच अटीतटीची वेळ ठाकरेंवर आली आहे. लोक माझ्याबरोबर आहेत, पण नेते का नाहीत? जर उत्तर नेतृत्वात असेल तर नेतृत्व बदललं पाहिजे. जर उत्तर संघटनेत असेल तर संघटना मजबूत झाली पाहिजे. आणि संघटना मजबूत करायची असेल तर त्यांनी आता आरोप प्रत्यारोप, गद्दार खुद्दार हे सगळं करत बसण्यापेक्षा पुन्हा महाराष्ट्र जोडो, राहुल गांधींसारखं, भारत जोडो सारखं पुन्हा महाराष्ट्र जोडो ही यात्रा सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. आणि आदित्य ठाकरे यांनी हा शिवधनुष्य आता खांद्यावर घेण्याची वेळ आलेली आहे असं लोकही म्हणतायत. करो या मरो ही स्थिती ठेवून संघर्ष करण्याशिवाय त्यांच्याकडे आता पर्याय नाही. जर उत्तर संवादात असेल तर संवादाची नवी दारं उघडली पाहिजे, संवाद केला पाहिजे, बोललं पाहिजे. आणि आता संवाद नेत्यांसोबत नाही त्यांच्या उरलेल्या, तर थेट जनतेसोबत ठेवून नवे नेते जोडायला पाहिजे असं मला वाटतं. असं लोकांनाही वाटत असेलच अर्थातच. कारण सत्ता जिंकणं मोठं नसतं, लक्षात घ्या. विश्वास जिंकणं हे सर्वात मोठं असतं. तसंच खुर्ची मिळवणं सोपं असतं, पण माणसं टिकवणं हे कठीण असतं. हे जुन्या राजकारण्यांना ठाऊक आहे. त्यांच्याकडे क्लास यांनी लावायला पाहिजे खरं तर. परंतु मंडळी, आता या पक्ष पळव्या नेत्यांच्या स्वार्थापुढे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, लक्षात घ्या. आता मुद्द्यावर बोलू आपण. प्रश्न लोकशाहीचा आहे. आज जर प्रत्येक विरोधी पक्षातील नेता सत्तेच्याच दिशेने पळू लागला स्वार्थासाठी, सत्तेची सत्तू चाटायला गेला, तर उद्या सरकारला प्रश्न विचारणार कोण? हा प्रश्न तुमच्या आमच्यासाठी आहे मंडळी. जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार कोण? विधानसभेत सत्तेला आरसा दाखवणार कोण? कारण लोकशाही फक्त सत्तेवर चालत नसते ना, ती सक्षम विरोधी पक्षावरही उभी असते, लक्षात घ्या. सत्ता जितकी मजबूत हवी तितकाच विरोधकही मजबूत असायला पाहिजे, हे तुम्हालाही ठाऊक आहे मंडळी. आणि म्हणूनच ही सुवर्ण संधी समजून लोकांचे ज्वलंत प्रश्न घेऊन आता उद्धव ठाकरे आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे यांनी उरलेल्या नेत्यांना घेऊन अख्खा महाराष्ट्र पुन्हा पिंजून काढायला पाहिजे. ती पाटीलकी वाटीलकी सगळं सोडून द्यायला पाहिजे, लक्षात घ्या. नाहीतर सत्ता राहील पण संघर्ष हरवेल, खुर्च्या राहतील पण प्रश्न हरवतील, नेते राहतील पण जनतेचा आवाज हरवेल. आणि मग लोकशाही केवळ निवडणुकांपुरती शिल्लक राहील, जनतेच्या प्रश्नांपुरती नाही, हे लक्षात घ्या. म्हणूनच आजचा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांच्या समोर नाही मंडळी, तर प्रत्येक विरोधी पक्षासमोर हा प्रश्न आहे. स्वतःला बदलायचं की स्वतःला संपवायचं, स्वतःच. आणि प्रत्येक नेत्यांसमोरही हे आव्हान आहे. विचारांसाठी राजकारण करायचं की फक्त सत्तेसाठी पक्ष बदलायचा, हे त्यांनी अहिरांसारख्यांनी किंवा अनेकांनी जे गेले आहेत त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. शेवटी सत्ता बदलत राहते, पक्ष बदलत राहतात, पण जर विरोधकच संपले, हा जनतेचा प्रश्न बोलतोय मी, तर लोकशाहीचं संतुलन कोण राखणार? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे. हे मनोरंजन नव्हे मंडळी, तुमच्या आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं मंडळी? ठाकरेंची चूक आहे का हो, की सत्तेसाठी हा वाढलेला स्वार्थ आहे? 6 जण गेले सोडून,
त्यात ओम राजे निंबाळकर राजे आहे त्या कोण नितीन चंदनशिवे यांनी वर्धापना दिवशी, शिवसेनेचा वर्धापन दिवस होता त्या दिवशी त्यांनी भाषण केलं. चंदनशिवे, नितीन चंदनशिवे छान कवी आहेत, त्यांची ते गाजलेली कविता आहे कांबळे नावाची, ती त्यांनी तिथे म्हटली आणि त्यांनी स्पेशल सांगितलं त्या भाषणामध्ये. मला त्यांचं भाषण फार आवडलं, सगळ्यांनाच आवडलं, अर्थात व्हायरल झालं आहे ते भाषण त्यांचं. त्यांनी म्हटलं आदित्य ठाकरेंना की आदित्य ठाकरे तुम्ही आता उठा, शिवधनुष खांद्यावर घ्या आणि महाराष्ट्रभर फिरा. त्यांनाच लिंक करून मी तुम्हाला आता बोलतोय, तुमच्यासमोर हे या व्हिडिओतून बोलतोय मंडळी. बघा, ठाकरेंचे आपण सगळे सोयरे नाहीत, तर आपण एकनाथ शिंदेचे दुश्मन नाहीत, आपण फडणवीसांचे विरोधक नाही, आपण काही मोदींचे दोस्त नाहीत, असं काही नाही मंडळी. लक्षात घ्या, जनतेच्या बाजूने विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे आणि माध्यमांनी देखील, पत्रकारांनी देखील जनतेच्या बाजूने बोलायला पाहिजे. जनता म्हणजे फक्त भाजप नव्हे, जनता म्हणजे फक्त काँग्रेस नव्हे, जनता म्हणजे फक्त शिवसेना नव्हे, जनता म्हणजे फक्त राष्ट्रवादी नव्हे. जनतेमध्ये जे मी वारंवार बोलतो की जे आपापल्या पक्षाचे समर्थक असतात त्यांनी आपलं समर्थन त्या निवडणुकांपुरतं ठीक आहे, पण त्यानंतर आपल्या हक्कांचा, अधिकारांचा विचार करायला पाहिजे. कारण तुम्हाला मी वारंवार सांगतो की पेट्रोल काय दोन भावात दोघांना मिळत नाही ना, सगळ्यांना सारख्याच भावात घ्यावं लागतं. देशावर संकट आलं सगळ्यांना सोसावं लागतं. तो मग भाजपाचा आहे की तो काँग्रेसचा आहे की चल तू हिंदू आहे, चल तुला पेट्रोल 50 रुपये लिटर, आणि तू कोण आहे तर मुस्लिम आहे तुला 100 रुपये लिटर, असं होतं का कधी? असं कधीच होत नसतं. म्हणूनच नेहमी मी म्हणतो ना, नेहमी माझं एक स्लोगनही आहे की धर्म नव्हे पोट आधी, जात नव्हे देश आधी. लक्षात घ्या मंडळी. तर जे पळणारे आहेत, पक्ष सोडून जाणारे आहेत, त्यांना जाऊ द्या, ते जातीलच. कारण की लक्षात घ्या, हल्ली राजकारणात समाजसेवेसाठी हे लोक येतच नाही, हे सगळ्यांना ठाऊक झालं आहे. जनतेला आता या लोकांनी वेड्यात काढणं बंद करायला पाहिजे. हे लोक येतातच स्वार्थासाठी, हे येतातच स्वतःचे खिशे भरण्यासाठी. तर त्यांना तुमची आमची काय पडली असेल हो? मला उद्धव ठाकरेंबद्दल वाटतं अशातला भाग नाही. पक्ष राहायला पाहिजे ना, हो पक्ष राहायला पाहिजे. उद्या ते सत्तेत गेले तर विरोधी पक्ष असला पाहिजे. ते चंदन शिवेंनी म्हटलं त्या दिवशी, किंवा मी नेहमी म्हणतो की देवेंद्र फडणवीस आम्हाला विरोधी पक्षात छान नेते दिसायचे, आता ते छान आहेत असं मला का वाटत नाही. तर विरोधी पक्षात ते आमचे प्रश्न उचलून धरायचे, तेव्हा आम्हाला ते अतिशय चांगले वाटायचे, जवळचे वाटायचे देवेंद्र फडणवीस साहेब. आता सत्तेत गेले, आता ते आम्हाला विसरले किंवा आमचे प्रश्न ते विसरले, असं म्हणायला हरकत नाही. तर असं मंडळी, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खंत आहे मंडळी तुम्हाला बोलून दाखवायची. आज मी रोज वारंवार कसं असतं, बातम्यांकडे जास्त लक्ष असतं, महाराष्ट्राची काळजी जास्त वाटते. हे असे पक्ष बदलणारे, हे दलबदलू, हे नौटंकी, चांडाळ चौकडी, हे सगळं चित्रविचित्र कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे आपलं स्वतःबद्दल बोलणं राहून जातं मंडळी. तुम्हाला एक विनंती आहे नम्र की तुम्ही सबस्क्राईब चॅनलला करता मंडळी, किंवा तुम्ही करायला लावा, पण सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉन ही जी बटन असते ऑल, किंवा काही जे लिहिलं असतं बेल आयकॉन असतं, ते बेल घंटीसारखी आकृती, तिला प्रेस करणं, तिला दाबणं तुम्ही विसरून जाता मंडळी. त्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला नोटिफिकेशन्स येत नसेल, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मंडळी. आणि जर इच्छा असली मंडळी तर विनंती आहे, चॅनलला जॉईन बटन दाबा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा. यथाशक्ती जे काही असेल ते देऊन, तर हा तुमचा आवाज बुलंद राहील, हे चॅनल देखील मंडळी जिवंत राहील. नमस्कार.